हां स्टार्ट बरं का. आवाज नको रे हे पिल्यानो. सुरू करूयात. बघा आता साधी सोपी संकल्पना आहे. साधी सोपी संकल्पना आहे. स्कॉलरशिप चे विद्यार्थी आहेत तुम्ही, बरोबर आहे? दिसतंय व्यवस्थित काय? दिसतंय ना व्यवस्थित? स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत. तर दोन प्रकरणं तुमची अतिशय महत्त्वाची आहेत. सगळ्यात पहिलं प्रकरण आहे ते संख्या ज्ञान आहे आणि दुसरं प्रकरण आहे ते अपूर्णांक आहे. ज्या विद्यार्थ्याला अपूर्णांक जमतोय, ज्या विद्यार्थ्याला संख्या ज्ञान चांगल्या प्रकारे क्लिअर आहे, तर तो विद्यार्थी स्कॉलरशिपचा चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व्ह करू शकतोय. कोणचा? मॅथ्सचा म्हणजे गणितचा. गणित कुठं असते आपल्याला? पेपर क्रमांक 1 मध्ये. कारण पेपर क्रमांक 1 मध्ये कसं असते? 1 पासून 25 पर्यंतचे मराठीचे प्रश्न आणि 26 पासून 75 पर्यंतचे गणिताचे प्रश्न, बरोबर आहे? आता त्या गणिताच्या प्रश्नामध्ये संख्या ज्ञान हे प्रकरण आहे. त्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्या, बरोबर आहे ना, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अशा बऱ्याच प्रकारच्या संख्येचे प्रकार दिलेले असतात, बरोबर आहे? आता त्यामध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट लेवलला ज्यावेळी आपण जातोय, त्या नेक्स्ट लेवल मध्ये आपल्याला अपूर्णांक म्हणून एक प्रकरण असते. कोणतं? अपूर्णांक. मी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर तुम्हाला समजेल ते. जितकं ते प्रकरण सोपं करून सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतोय बाळांनो. हा, लक्ष द्यायचं फक्त. ठीक. आजी असते घरी सर्वांच्या किंवा आई असते, बरोबर आहे? काय बनवताना दिसतंय तुम्हाला तिथं? आता बघा दोन्ही भाषेमध्ये आपण कव्हर करायचे. दोन्ही भाषेमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते कव्हर करायचं आहे. तर बघा इथे लिहिलंय अपूर्णांक. काय लिहिलंय? अपूर्णांक लिहिलंय. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे? फ्रॅक्शन. काय म्हणतात त्याला? फ्रॅक्शन. तुम्ही छान शिकणार आहेत आणि जितकं शिकवणार आहे तितकं 100% लक्षात राहील इतकंच असंच शिकवणार आहे. हा, आता एक शब्द नवीन आपण शिकलोय बघा. कोणता? नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या हे नवीन शिकलोय. पण त्याच्यानंतर ना या पाठामध्ये काय शिकलोय आपण? अपूर्णांक. काय शिकलोय? अपूर्णांक. बघूयात आता. इथं चूल आहे, आपल्या घरी असते ती. इथं आजी भाकरी करायला लागली, बरोबर? आता या भाकरीच्या मधून लाईन मारलेत बघा. मी मारलेत. किती भाग झाले तरी त्याचे? सगळ्यांना दिसतात ते? सगळ्यांना दिसतात ना? आता बघूया त्याच्यानंतर काय नेमकं. आता बघा ह्या संकल्पना आहेत. ते चार भाग पडलेत ना, तर त्या 4 भागाच्या संकल्पना आहेत. बघा अगदी ज्याला कुणाला माहित नाही ना त्याला सुद्धा ह्या संकल्पना समजतील. बघा बघा जो भाग आपण आता सोप्या भाषेत शिकणार आहे बरं का, पुस्तकापेक्षा सोपं. बघा कशा प्रकारे शिकतोय. तुम्ही असं काहीतरी लिहिलंय बघा आजपर्यंत, किंवा असं काहीतरी लिहिलंय. याच्यापेक्षा हे समजत छान तुम्हाला. 1/4. आता तेच इथे लिहिलंय बघा मी. जे वरती आहे त्याला अंश म्हणतात, जे रेषेच्या खाली आहे त्याला छेद म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये वरच्या भागाला, वरचा जो अंक आहे त्याला न्यूमरेटर म्हणतात. जे खाली लिहिलं जातंय रेषेच्या त्याला डिनॉमिनेटर म्हणतात. काय म्हणतात? 2 नवीन नाव शिकला. एक न्यूमरेटर आणि दुसरा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणले की वरती, डिनॉमिनेटर म्हणले की खाली. आता बघा त्याच प्रकारे लक्षात ठेवायचं. आता बघा एक वर्तुळ
काढले आणि त्या वर्तुळाचे 4 भाग करून एकच भाग रंगवलाय. आणि इथं वरती कसं लिहिलंय बघा, आपण केलेले भाग खाली लिहिलेत म्हणजे छेद आहे. तो केलेला भाग म्हणजे काय, छेद आहे. आणि ते केलेल्या भागातून घेतलेला भाग वरती लिहिलाय. सोपं आहे का नाही. आता आपल्याला भाकरी आई वाढते, ज्यावेळी एक चतकोर वाढते त्यावेळी आपण 4 भागापैकी एक भाग घेतला असं म्हणणार, बरोबर आहे. मग तसंच लिहिलंय की नाही बघा, 4 भाग केलेले होते आणि त्याच्यापैकी एक भाग घेतला. अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे ना. बघा साधी सोपी संकल्पना आहे. 4 भागापैकी एक भाग घेतला म्हणजेच काय घेतला, पाव भाग घेतला. आपण त्याला चतकोर म्हणतोय ना, बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. म्हणजे आपण लक्षात ठेवायचं, जितके भाग केलेले असतात ह्याचे किती पण भाग करू दे, ते कुठल्या बाजूने लिहायला पाहिजे, रेषेच्या खाली लिहायला पाहिजे. आणि त्याच्यातून घेतलेला भाग कुठे लिहायला पाहिजे, रेषेच्या वरच्या. अगदी हुशार आहेत तुम्ही. आता जर आपण 1/4 असं लिहिलं तर त्याला म्हणतात पाव. आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला माहिती आहे काय, क्वार्टर. काय म्हणतात त्याला, क्वार्टर म्हणतात. काय म्हणतात, क्वार्टर म्हणतात, बरोबर आहे. त्यानंतर ना त्याचे 2 भाग घेतले. तुम्हाला समजावं म्हणून इथं उभ्या रेषा पहिल्यांदा लिहिलेल्या ना, नंतर ना आडव्या रेषा लिहिल्यात बघा, म्हणजे 2 भाग घेतले, बरोबर आहे. आता इथून मग तुम्ही म्हणा सर 1/2 का लिहिले, तर बघा अशी संकल्पना असते. आपण केलेत भाग किती, भाग किती केलेत, 4. त्याच्यातले घेतले भाग किती, 2. मग सांगा या दोन्हीला भाग जातोय का नाही रे, भाग जातोय. म्हणजे कसा जातोय तो, 1/2 मग तुम्हाला असं कन्फ्युज करण्यापेक्षा असं लिहिलं, बरोबर आहे का नाही. म्हणजे काय, 1/2 म्हणजे पण अर्धच, 1/2 म्हणजे पण अर्धच. आता त्यानंतर ना खाली बघा, खाली आहे तसं व्यवस्थित लिहिले बघा. हा वरती घेतलेला भाग, हा 2 नंबरला घेतलेला आणि हा 3 नंबरला घेतलेला. म्हणजे 4 भाग केले आणि त्यातलं किती भाग घेतले, 3 भाग घेतले. किती भाग घेतले, 3. आता पहिल्याला आपण म्हणलोय काय, क्वार्टर म्हणलोय. दुसऱ्याला काय म्हणलोय, हाफ. आणि तिसऱ्याला काय म्हणलोय, 3/4. म्हणजे 3 वेळा चतकोर भाकरी घेतली. किती वेळा घेतली, 3 वेळा. समजलंय तुम्हाला इथपर्यंत. आता तुम्हाला थोडस त्यानंतर ना बघू आपण. 4 भाग घेतले म्हणजे इथे लिहिले बघा, 4/4. 4 केलेले आणि 4/4 पण घेतले म्हणजे संपूर्ण भाकरी घेतली का नाही. म्हणून इथे लिहिले बघा, 4/1 4, 4/1 म्हणजे एकच. म्हणजे काय, एकच. एवढं सगळ्यांना समजलं, एवढं समजलं. 4 शब्द शिकलोय आपण, 4 शब्द. पहिला शब्द आहे पाव, दुसरा, तिसरा, चौथा, शाबास. बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे ना. तुम्ही जे म्हणलं ते सगळ्याच्या सगळं बरोबर आहे ना, बरोबर आहे. आता नेक्स्ट लेवलला जायचं आपण. बघा तुम्हाला मी मगाशी बोललो, इथे कोणाला वाचता येते, हे अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे अंश कुठला असतोय, अंश कुठे वरती लिहिलेला असतोय तो अंश असतोय आणि रेषेच्या खाली लिहिलेला असतोय तो छेद असतोय. साधी सोपी संकल्पना आहे. इथं त्याची व्याख्या पण लिहिल्या, मी व्याख्या वाचतो, तुम्ही ऐका. बघा, अंशाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. छेदापेक्षा मोठाला लाल केले, रेड कलर मध्ये केले, कारण ते महत्वाचं आहे. कारण छेदापेक्षा कोण मोठा आहे, अंश मोठा आहे. म्हणजे काय, ज्याचा अंश मोठा असतो छेदापेक्षा त्याला काय म्हणतो आपण, अंशाधिक अपूर्णांक. सगळेच्या सगळे अपूर्णांक कशा आहेत करा बघा. 9/6, 8/3, 12/9, 27/16, 43/19. बघा वरचा अंक मोठा आहे का खालचा अंक मोठा आहे, वरचा अंक मोठा आहे. म्हणजे अंशाधिक आहेत का छेदाधिक आहेत, एवढं क्लिअर झालं. नवीन शिकायला मिळालं काहीतरी. असं कोण कोण आहे नवीन शिकायला मिळालं, नवीन शिकायला मिळालं ना. सोपं गेलं हे, बरोबर आहे. आता त्यानंतर ना छेदाधिक, बरोबर त्याच्या उलट, बरोबर त्याच्या अंशाधिक मध्ये कोण मोठा असतो, छेदाधिक मध्ये कोण मोठा असतो, आहे का नाही. बघा इथे छेद, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो तो अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक असतो. बघा 3/6, 1/3, 12/59, 27/43, 43/89. आता मला तुम्ही ह्यातली 2 उदाहरणं आणि ह्यातली 2 उदाहरणं कोण सांगते बघू, सांग. अंशाधिक मधली सांग. अंशाधिक 5/4. 5/4. अगदी बरोबर आहे. याचं कारण काय रे, अंश मोठा आहे, छेद छोटा आहे. आता छेदाधिक मध्ये सांग.
कोण पण सांग. 2 अंश 12. 2 अंश छेद 12 बरोबर का चूक? त्याचं कारण काय आहे? याच्यामध्ये अंश मोठा आहे, याच्यामध्ये छेद. अगदी बरोबर. समजतंय शिकवलेलं? समजतंय ना? आता बघा पुढं. आता यात संकल्पना नवीन आली, समछेद अपूर्णांक. कोणता? बघा आपला मित्र असतोय, आपला काय असतोय? मित्र. आता त्या मित्राचं नाव घेतल्यानंतर ना त्याचा चेहरा आपल्या समोर येतोय का नाही? कारण आपल्याला त्याची ओळख असते. तशाच प्रकारे आपण बघायचं आहे समछेद अपूर्णांक. त्याच्या नावातच सगळं आहे, समछेद म्हणजे काय असेल? त्याचा छेद काय असेल? समान असेल. बघा सगळ्यांचे छेद काय आहेत बघा, म्हणजे किती आहेत? 6. दिसतंय ना व्यवस्थित? म्हणून त्याची व्याख्या पण तशीच केली. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. बघा कोण वाचतंय पहिला अपूर्णांक? वाचा पटपट, कॉमन मध्ये वाचवा. अगदी बरोबर आहे. तुम्ही सांगा असे त्याची उदाहरणं मी जशी दिल्यात तसं उदाहरण द्या बघू. तुम्ही द्या, कोणी द्या. तू दे बघू. 6 अंश 4 आणि 5 अंश. हा 6 अंश छेद 4 आणि 5 अंश छेद 4. आता हे बरोबर सांगितलं का चूक सांगितली तिला? त्याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना खाली काय दिलंय बघा मी. हा तुम्हाला हे समजलं समछेद अपूर्णांक म्हणजे काय समजलं. आता त्याच्यात तुमच्यात कसे लहान आणि मोठे असतात उंचीने, किंवा तुमच्यापेक्षा लहान मुलं पण आहेत आणि तुमच्यापेक्षा मोठे पण आहेत, बरोबर आहे? तसेच याच्यामध्ये लहान पण असतात आणि काय असतात? मोठे पण असतात. बघा कसे असतात. समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजे काय? रेषेच्या वरच्या बाजूला जो अंक असेल, कधी? ज्यावेळी छेद समान असतील. रेषेच्या वरच्या बाजूला इथे छेद सर्वांचे काय आहेत? समान आहे. आणि रेषेच्या वरती वेगवेगळे अंक आहेत, बरोबर आहे का चूक आहे? तसं असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक काय असणार? मोठा. बघा काय असणार आहे? 3 अंश छेद 6, 1 अंश छेद 6, 12 अंश छेद 6, 27 अंश छेद 6, 43 अंश छेद 6, 15 अंश छेद 6. या सगळ्यांच्या मध्ये वरचा अंक कुणाचा मोठा आहे? बघा वेगळ्या कलर मध्ये दाखवले मी. 43 अंश छेद 6. तर हा काय आहे अपूर्णांक? या सगळ्यांमध्ये काय असणार आहे? मोठा. आता तुम्ही सांगायचं मला. सांगा कोण सांगताय? 4 अपूर्णांक सांगायचे की जे समछेद आहेत आणि त्याच्यातला लहान मोठेपणा. सांग. 2 अंश 6. 2 अंश 6. आता काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? पुढचा अपूर्णांक सांगताना काय प्रिकॉशन काळजी काय घ्यायला पाहिजे? मोठा नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठा असू दे किंवा छोटा असू दे, पण छेद समान आला पाहिजे. काय आला पाहिजे? छेद समान आला पाहिजे. सांग. 4 अंश 6. 4 अंश 6. हे महत्वाचं आहे बाबा. 6 येणं महत्वाचं आहे, तरच तो काय होईल? समछेद अपूर्णांक होईल. आता पुढं त्यानंतर आणि सांग. 11 अंश 6. 11 अंश 6. अजून असं मी घेतलं तर 1 अंश 6. हा आणि असं घेतलं तर 5 अंश 6. हा याच्यामध्ये सर्वात मोठं कोणतं असेल? 11 अंश 6. आणि सर्वात छोटा कोण असेल? 1 अंश 6. कसली हुशार आहे तुम्ही. लक्षात आलं तुम्हाला? लक्षात आलं का नाही? म्हणजे ज्याचा समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. आता बघूया आपण अंश मोठा आणि अंश लहानचं समजतंय बघा तुम्हाला. आता खाली आहे बघा काय आहे? आता समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश छोटा तो अपूर्णांक सर्वात छोटा. म्हणजे आपण ते घेतलंय की नाही आता? ज्याचा अपूर्णांक अंश काय आहे? छोटा आहे, तो अपूर्णांक काय असणार आहे? छोटा असणार आहे. इथे बघा कोण वाचतंय? 3 अंश 6.
कारण तुम्हाला त्या दोन अंकांमधलं सगळं समजावं म्हणून तेच घेतले अंक. लक्षात आले? लक्षात आले ना? यामध्ये बघा सर्वात मोठा 43/6 होता आणि ह्याच्यात काय होता? सर्वात छोटा कोण आहे? 1/6. आणि मगाशी पण तू चालतंय ना बघितलं त्यावेळी. समजतंय 100%? 100% समजतंय? पहिल्या आता थोडंसं रिव्हिजन घेतो. पहिल्यांदा आपण बघितलं अंश छेद. अंशाला न्यूमरेटर म्हणतात आणि छेदाला डिनॉमिनेटर म्हणतात. न्यूमरेटर n न दाखवतात, डिनॉमिनेटर d न दाखवतात. त्यानंतर ना वरती रेषेच्या वरच्या बाजूला अंश लिहितात, रेषेच्या खाली छेद लिहितात. त्याच्यानंतर आणि काय शिकलो आपण? नाही, त्याच्या पूर्वी आणि शिकलो बघ पाव, अर्धा, पाव, अर्धा, पाऊण, एक. त्यानंतर शिकलो अंशाधिक, त्यानंतर शिकलो छेदाधिक, त्यानंतर शिकलो समच्छेद. समच्छेद अपूर्णांक. आता इथे लक्ष द्यायचं, समच्छेद अपूर्णांक आतापर्यंत जेवढं शिकवलं तेवढं समजलं? बरोबर समजलं? आता त्यानंतर बघूया आपण इतका भाग बघूया. इतका भाग आपण काय करूया बघूया. समच्छेद अपूर्णांकाचा चढता क्रम आता शिकायचा आहे आपल्याला. लहान मोठं कळल्यानंतर चढता क्रम उतरता क्रम समजतोय काय? चढत्या क्रमांमध्ये पहिल्यांदा कोण येईल? चढत्या क्रमामध्ये लहान. अगदी बरोबर. काय येणार? लहान येणार. बघा इथं बघा, समच्छेद अपूर्णांकाचा चढता क्रम लावताना पहिल्यांदा लहान अपूर्णांकापासून सुरुवात करून मोठ्या अपूर्णांकाने शेवट करावा. आता बघा कोण वाचते? अक्षराचा प्रश्न आहे. ठीक ठीक. ती अक्षरा हीच का? हे लास्ट आहे पेज. 5 मिनिटात जातो. 5 मिनिटात होतो. 5 मिनिटात. बघा समच्छेद अपूर्णांकामध्ये चढता क्रम शिकूया. आता समच्छेद अपूर्णांकामध्ये काय शिकूया? चढता क्रम शिकूया. आता बघा कसं आहे ते 3/6 1/6. काय तुम्हाला काय पाठीमागे शिकलो ना त्यातलं काय समजतंय? काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? चढता क्रम लावायचा आहे. पण त्यापूर्वी कशा प्रकारचा म्हणजे जे अपूर्णांक दिलाय ना तो कशा प्रकारचा आहे? हे उत्तर महत्वाचं आहे. कुठला अपूर्णांक आहे तो? समच्छेद. समच्छेद अपूर्णांक आहे तो. समच्छेद अपूर्णांकामध्ये आता लक्षात येते तुमच्या छेद समान आहेत. 3/6 1/6 12/6 27/6 43/6 आणि 15/6. आता काय करायला पाहिजे आपल्याला त्यात? काय करायला पाहिजे चढता क्रम लावत असताना? उत्तर तिथे लिहिलंय. आता आपण एक काम करूया. उत्तर लिहिले. उत्तर कोण वाचतंय? आता मी माझ्या सोबत वाचा. हा कसं आहे ते उत्तर? 1/6 बरोबर आहे? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आता मी इथं काहीतरी लिहितो उदाहरण, त्याचं तुम्ही करायचं. सोपं बघूया. आता मी काय पण घेतला. याचा जर चढता क्रम लावायचा असला तर कोणता अपूर्णांक 1 नंबरला येईल? इकडे लिह. चल ठीक आहे. 1/6 चढता क्रम लावायचा ना. 1/6 किती? 5. छेद किती आहे? 5. त्यानंतर मग जोडला त्यानंतर म्हणजे आपल्याला बघायला लागते का? बघायला लागत नाही. ही गोष्ट सोपी आहे का अवघड आहे? आता ह्याचा उत्तरचा क्रम लावताना काय करायचं? 100% उलट करायचं. सांगा आता मला त्याचं उलट काय असेल? त्यानंतर बरोबर आहे का चुका? आता मला सांगायचं ह्याच्यातलं लहान कोण आणि मोठं कोण? सांगा ना, तोंडी सांगा.
असेल लहान आणि मोठा कोण असेल मोठा. अपूर्णांक मित्र झाला की नाही? झाला की नाही? इतकं समजलंय? सेम तसंच केलंय बघा. समच्छेद अपूर्णांकाचा उतरता क्रम शिकूया. म्हणजे ऑलरेडी शिकलोय, खालच्यात बघू आपण खालच्या उदाहरणातून. आता इथे बघा सेम उदाहरण दिले. कशासाठी आपण सेम उदाहरण देतोय? समजायला पाहिजे, कारण आपल्याला समजायला पाहिजे. आपल्या मित्राचं नाव घेतल्यानंतर आपल्याला त्याचा चेहरा कसा लक्षात येतोय, तसंच ज्यावेळी अपूर्णांक आपला मित्र बनतोय त्यावेळी त्याचं नाव घेतल्यानंतर ना आपल्याला पटकन समजायला पाहिजे अंश म्हणजे काय, छेद म्हणजे काय, त्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे समच्छेद म्हणजे काय, त्यानंतर ना त्याची बेरीज कशी असते, वजाबाकी कशी असते ते नंतरच्या पार्ट मध्ये बघणार आहे. बेरीज आणि वजाबाकी कशी असते ते नंतरच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. इतकं जितकं शिकवलं इतकं तरी कव्हर झालंय ना? हे क्लिअर आहे? 100% क्लिअर आहे? क्लिअर आहे. आता खालचं फक्त हे उदाहरण बघूया आपण. ठीक, चला वाचा. आता पहिल्यांदा सांगा बघाय काय लागलोय आपण? आता काय करतोय आपण? थोडस मोठं करतोय. ठीक दिसतंय आता? हा, समच्छेद अपूर्णांकाचा उतरता क्रम शिकूया. समच्छेद अपूर्णांकाचा उतरता क्रम लावताना पहिल्यांदा मोठ्या अपूर्णांकापासून सुरुवात करून लहान अपूर्णांकाने काय करायला पाहिजे, शेवट करायला पाहिजे. बघूया आता काय लिहिलंय. 3 अंश 6 1 अंश 6 12 अंश 6 27 अंश 6 43 अंश 6 15 अंश 6. पटकन याचा उतरता क्रम लावताना काय केलं बघा. सर्वात मोठा त्याच्यापेक्षा छोटा. आपल्याला लहानपणापासून अंक शिकवले त्यामुळे हे काय सोपं आहे ना, बरोबर आहे. 27 नंतर ना लहान कोण आहे याच्यात? 15 नंतर लहान कोण आहे? 12 नंतर लहान कोण आहे? 3 नंतर लहान कोण आहे? आले काय सगळं व्यवस्थित? आले ना? आले का नाही? बरोबर आहे का नाही? चूक आहे माझं? बरोबर आहे ना? 100%. इतकं क्लिअर झाले? नवीन शिकायला मिळाले काहीतरी? 100%. विसरणार हे? विसरणार का? हे विसरायचं नाही. अजून भरपूर मोठी पीडीएफ आहे. वेळ झालाय ना. इथं समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आहे, वजाबाकी आहे. जमते तुम्हाला बेरीज? आता बघूया कसं कसं जमतंय ते. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपल्याला माहित आहे काय करू शकतोय आपण? छेद काय करायचा, अंशांची बेरीज करायची. हे नेक्स्ट पार्ट मध्ये आपण व्यवस्थित काय करणार आहे बघणार आहे.